दान घेताल. काल तुम्हाला मम्माने एक गोष्ट सांगितली की तुम्ही काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे महिलांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत. तर ह्याच्यातच आहे ना, ही जी शिकवण ही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे, तेव्हापासून आलंय. तर कल्याण किल्ला आहे ना आपल्या इथला, त्या कल्याणच्या किल्ल्यावरती सैनिकांनी अटॅक केला, आपल्या महाराजांच्या सैनिकांनी अटॅक केला. अटॅक केल्यानंतर आहे ना, तिथलं खूप सारं सोनं वगैरे लुटलं. तर ते लुटत असताना आहे ना, त्या सुभेदार होता मौलाना अहमद वगैरे असं काही त्याचं नाव होतं. तर त्या सुभेदाराची सून पण त्यांना भेटली. तर भेटल्यानंतर तिला पण अटक केली आणि तिला महाराजांच्या दरबारात आणलं. त्यांना वाटलं महाराज खुश होतील म्हणून. तर महाराज त्यांच्यावरती आहेत ना खूप भडकले. तर त्यावेळेला महाराज बोलले की युद्ध जिंकण्यासाठी सुद्धा कुठलाही अधर्म करायचं नाही. तर अधर्म करायचं नाही म्हणजे काय की बोलले आपल्या धर्मात, आपल्या ह्याच्यामध्ये ते बसत नाही की परस्त्रीला आपण कैद करणं किंवा तिला मारणं किंवा हे करणं. मग महाराजांनी काय केलं की सैनिकांवरती रागावले, मावळ्यांवरती रागवले महाराज आणि बोलले की जसं तुम्ही तिला आणलंय ना तसं तिला नेऊन सन्मानाने मान सन्मान देऊन तिला तिच्या घरी परत सोडून या, कळलं का. आणि महाराजांनी त्यांना खूप रागवले आणि त्यांना दम दिला. म्हणजे कळलं का की महिलांचा आदर करणं किंवा स्त्रींचा आदर करणं, मुलींचा आदर करणं ही शिकवण आपल्याला आपल्या महाराजांनीच दिलेली आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये स्त्रियांचा मान सगळ्यात काय मोठा आहे आणि महत्वाचा आहे, कळलं.